कितीही लवकर आवरायचा प्रयत्न केला ना तरी कोर्टमध्ये पोहोचायला मला उशीरच होतो. नमस्कार, मी समृद्धी. एनिवेज, लुक ॲट दिस ब्युटी गाईज. मी लावलेल्या मोगऱ्याच्या झाडाला मस्त फुलं येतात आहे. बरं, उशीर न करता टिफिनला जी भाजी पोळी बनवली होती त्याचाच ब्रेकफास्ट सुद्धा केला आणि थेट पोहोचले कोर्टमध्ये. बरेच जण मला एकच क्वेश्चन विचारतात, ते म्हणजे आपण जे मूवी मध्ये बघतो तसंच असतं का कोर्टमध्ये? तर गाईज, मूवी हा मूवी असतो आणि रिअलिटी मध्ये कोर्ट प्रोसिजर फार वेगळी असते. आजचं कोर्टचं वातावरण एवढं शांत होतं की एक टाइमला तर मला वाटलं की मी मेडिटेशन सेंटरला चालली. बरं, माझी सगळी कोर्ट मधली कामं उरकून मी थेट घराकडे निघतच होते. तेवढ्यात गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तिला घेऊन गेले गॅरेज मध्ये. घरी यायला तर मला जवळपास 6:30 वाजले आणि आल्यावरती भूक तर प्रचंड लागली होती, म्हणून मस्त डाएट चिवडा खाल्ला आणि त्यानंतर लगेच जेवण सुद्धा. दिवसभर धावपळ तर खूप झाली होती म्हणून कंटाळा आला होता, म्हणून झोपतच होते. तेवढ्यात माझ्या रूममेटने एक कान करून ठेवलं. ते म्हणजे ती मस्त अशी बाल्कनी मध्ये बसली होती आणि बाल्कनी मधून तिचे एअरपॉड डायरेक्ट खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीच्या पत्र्यावरती पडलं आणि आम्ही आतोनात प्रयत्न करून ते कसं बसं काढलं. चला, उद्याच्या अशाच अतरंगी ब्लॉग मध्ये परत भेटूया. टिल देन टेक केअर अँड बाय.